नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. काल मध्यरात्री आई भराडी देवीची विधिवत पूजा आंगणेवाडीतील स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते पार पडली आणि त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले. गेली 2 वर्ष कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात आई भराडीचा उत्सव साजरा करण्यात आला होता आणि आता सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भराडी देवीचा उत्सव साजरा करण्यात येतोय. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुटुंबासह आई भराडी देवीच्या दर्शनाला येणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी आई भराडीच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्यानंतर फडणवीसांची सभा देखील होणार आहे. सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे आणि या यात्रेची प्रत्येक बातमी आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतायत. आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा सुरू झालेली आहे आणि या यात्रेमध्ये नेत्यांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत खासदार अरविंद सावंत. सर, काय सांगाल? भराडी देवीच्या दर्शनासाठी तुम्ही आलेला आहात, देवीकडे नेमकं तुम्ही काय सांगणार? आजच नाही आलो, काही लोक आजच येत आहेत. स्वार्थासाठी कधी आलो नाही, महाराष्ट्र धर्मासाठी आलो. जेव्हा हे जुनं मंदिर होतं तेव्हापासून आम्ही येतोय, तेव्हा गर्दी नसे एवढी. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं फार मोठा संस्कार आहे की धर्म कशाला बघायचा. तहानलेला पाणी देणं, त्याचं कॅमेरा पितो, तहानलेला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं हा खरा धर्म आहे. रिकाम्या हाताला काम द्या. आमचे उद्धवजी मस्त म्हणतात, छान हृदयात राम आणि हाताला काम. हे सगळं विसरलेली माणसं आहेत. फक्त जात पात धर्म प्रांत लढाई लावा, संघर्ष करा, जातीची तेढ लावा आणि जमलंच तर प्रलोभनं द्या. जमलं नाही, प्रलोभनं देतातच. नाही ऐकला तर दहशत द्या. देवी हे साकडं आहे, सत्याचा विजय होवर. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केले. आदित्य ठाकरे म्हणतात की वरडीमधून मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र भाजपाकडून अशी टीका होते. त्याच आदित्य ठाकरेंना सिटिंग आमदार सुनील शिंदेंना नाकारावं लागलं होतं. त्याच आदित्य ठाकरेंना राष्ट्रवादीमधून सचिन अहिरांना आयात करावं लागलं होतं आणि त्यानंतर ते भाजपाच्या या तिकीट चिन्हावरती निवडून आले होते. या प्रश्नावर काय बोलाल तुम्ही? भराडी देवीच्या जत्रेला आलोय, सत्याचा विजय बोलू. यातनं जर कळत नसेल तुम्हाला विचारणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना तर माझं दुर्दैव आहे. सुशील सर, तुषार मालवण. दरम्यान मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे भराडी देवीच्या दर्शनाला येत आहेत आणि यावेळी उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी. आई भराडी देवीच्या यात्रोत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आता चिपी विमानतळावर येत आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत उदय सामंतजी. सर, काय सांगाल? मुख्यमंत्री पहिल्यांदाच या मंत्रिमंडळातून आल्यानंतर पहिल्यांदाच भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्गचा मुख्यमंत्री महोदयांचा पहिलाच दौरा आहे आणि आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला तिला साकडं घालण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सिंधुदुर्गासकट सगळ्यांना सुखसमृद्धी ठेव म्हणून. आणि मला खात्री आहे की नुसत्या यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत नाही आहेत, तर जाताना सिंधुदुर्गाला पर्यटनाच्या दृष्टीनं ठोस काहीतरी ते देऊन जातील याची देखील मला खात्री आहे. सर, आपण या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि आता सध्या या जिल्ह्याच्या काही त्रुटी असतील तर नक्कीच या यात्रोत्सवाच्या निमित्ताने किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मी तर आज मागणी करणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की कोकणासाठी स्वतंत्र अशी एक कॅबिनेट बैठक त्यांनी कोकणाच्या ह्या परिसरामध्ये घ्यावी, जी पूर्वी काही वर्षापूर्वी विलासराव देशमुख असताना झालेली होती. आणि त्याच्यामधनं देखील कोकणच्या आमच्या सगळ्या पट्ट्याला न्याय मिळू शकतो. एक आवर्जून इथं सांगितलं पाहिजे की कोकण विकास आणि नियोजन प्राधिकरण हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यासाठी करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे, जे MMRDAच्या धर्तीवर असेल. आणि त्याच्यामुळे देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विकास आहे तो फार मोठ्या पद्धतीनं होईल आणि दोन्ही जिल्हे जगाच्या नकाशावर एक सुंदर जिल्हे म्हणून येतील. कॅमेरामन अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तर भराडी देवीची यात्रा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर चिपी विमानतळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि उदय जाधव देखील आंगणेवाडी जत्रेतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यात आधी विशाल, तुझ्याकडे येते. आता मुख्यमंत्री नुकतेच चिपी विमानतळावर दाखल होणार आहेत. काय सध्या वातावरण आहे? कोण कोण उपस्थित आहे?
प्राजक्ता जर आपण पाहिलं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून आंगणेवाडीत या देवीची आज भराडी देवीची ओळख आहे आणि या ओळख याच यात्रोत्सवासाठी लाखो भाविक जे आहेत ते सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेले आहेत. विशेष ट्रेन पण देखील सोडण्यात आलेली होती यात्रेकरूंना येण्यासाठी. आणि जर आपण आता पाहिलं तर मी आता चिपी विमानतळावर आहे आणि या चिपी विमानतळावर जर आपण पाहिलं तर अगदी शेकडो कार्यकर्ते जे आहेत शिंदे गटाचे हे देखील या ठिकाणी चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अगदी शासन आणि प्रशासनाच्या यंत्रणा ज्या आहेत त्या कामी लागलेल्या आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मंत्री उदय सामंत जे आहेत हे मुख्यमंत्र्यांना रिसीव्ह करण्यासाठी चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष आहेत हे देखील चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. आणि या एकंदरीत आता काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील चिपी विमानतळावर दाखल होतील आणि येथून ते मोटारीने आपल्या जे भराडी देवीचं मंदिर आहे या भराडी देवीच्या मंदिरामध्ये पोहोचतील आणि देवीचं दर्शन घेतील. प्राजक्ता, निश्चितच विशाल असेच सोबत रहा. उदय तुमच्याकडे येते. आपण पाहतोय भराडी देवीची यात्रा सध्या सुरू झालेली आहे. दरवर्षीचा हा उत्साह असतो, मात्र यावेळचं चित्र थोडंसं वेगळं आहे. नेत्यांची मांदियाळी दिसतेय. प्रश्न जरा पुन्हा एकदा विचाराल का? उदय, भराडी देवीची यात्रा सुरू झालेली आहे. कोकणामध्ये या देवीच्या उत्साहाचा नेहमीच उत्साह दरवर्षी आपण पाहतो, मात्र यावर्षीचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय. नेत्यांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळतेय. पुढच्या काही मिनिटातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आंगणेवाडीमध्ये दाखल होतील. काही वेळातच त्यांचं विमान चिपी एअरपोर्ट येथे दाखल होणार आहे. आता पूर्वी इथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण समोर पाहू शकतो हजारोंच्या संख्येने आंगणेवाडीमध्ये भराडी देवीचे भक्त जे आहेत ते दाखल झालेले आहेत. समोर आपण पाहू शकतो मंदिरात जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जी आहे ती जमलेली आहे. 2 वर्ष कोविड निर्बंधांमुळे भाविकांना येता आलं नव्हतं, मात्र यंदा सर्व निर्बंध जे आहेत ते हटवलेले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक जे आहेत भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल झालेले. काल रात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे भराडी देवीच्या दर्शनासाठी. पुढील काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबियांसह भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आंगणेवाडीत दाखल होणार आहे. आपण इथे समोर पाहू शकतो गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे. मात्र जेव्हा व्हीव्हीआयपी मुवमेंट होईल त्यावेळेला पोलीस आणि विशेष व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि काही वेळापूर्वीच इथे अनेक आमदार असतील, खासदार असतील, ते इथे येऊन गेलेले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, त्याचबरोबर भाजप असेल, अशा पक्षांचे लोकप्रतिनिधी नेते जे आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत. पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री येणार, त्यामुळे सर्वांचं लक्ष अर्थात मुख्यमंत्र्यांकडे लागलेलं आहे. आणि भराडी देवीचा उत्सव जो गेले 2 वर्षानंतर मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये आता साजरा होतोय. त्यामुळे मोठ्या संख्येने पुन्हा एकदा राजकीय नेते जे आहेत ते भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आंगणेवाडीत दाखल होत आहेत. निश्चितच या यात्रेच्या निमित्तानं एक प्रकारे राजकीय ताकद आपली हे नेते दाखवताना पाहायला मिळणार आहे. उदय आणि विशाल, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच असून त्यांचा पराभव व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आणि याशिवाय सत्ताधाऱ्यांच्या आंगणेवाडी जत्रेमध्ये जाण्यावरून देखील त्यांनी निशाणा साधलाय. अशा शक्ती प्रदर्शनानं पैशाची ताकद दाखवून देवी का पावते का? ती कोकणातली भराडी देवी आहे. आयुष्यभर त्या देवीनं शिवसेनेलाच आशीर्वाद दिलेले आहे. शिवसेनेचा जन्म हा कोकणातून झालेला आहे. लक्षात घ्या, कोकणात खरी ताकद आहे शिवसेनेची. भराडी देवीचा जर पाठिंबा असता तर तो कालच्या विधान परिषद निवडणुकीत दिसला असता. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा सुद्धा महाविकास आघाडी एकत्रित लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेनं लढावी अशी आमची भूमिका आहे, आग्रह आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी सगळ्यात जास्त कोणाला आहे हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आमच्यामध्ये कोणतीही मतभेद, रस्सीखेच नाही. अजित पवार यांचा म्हणणं जे आहे ते वारंवार त्यांनी आमच्याकडेही व्यक्त केलेलं आहे.
गाफील राहिले म्हणण्यापेक्षा त्यांनी जास्त विश्वास ठेवला आपल्या लोकांवर. उद्धव ठाकरे यांनी आपल्या विश्वासू लोकांवरच जास्त विश्वास ठेवला आणि विश्वासघात हा विश्वासातल्या माणसाकडनंच होत असतो. हे अजितदादा पवारांनाही माहिती आहे, त्यांना काही ते सांगायला नको. पण आम्ही सुद्धा या सगळ्या हालचाली माननीय उद्धवजींना सांगतच होतो ना. असं नाही की फक्त अजितदादा सांगत होते किंवा अन्य लोक सांगत होते. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलंय. याआधी महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी चॅलेंज देणारे आदित्य ठाकरेंनी आता तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचंच आव्हान दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभं राहावं. निवडून कसे येतात ते मी बघतोच, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली त्यांना आज मी चॅलेंज देते. चला तुम्ही तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येतं कसं हे दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलेलं आहे की मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीत उभं राहा आणि निवडून येतं कसं मी बघतो. जी काही यंत्रणा लावायची लावा, जी काही ताकद लावायची लावा, जेवढी खोकळ वाटवायचं वाटा, पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, एक सुद्धा शिवसैनिक विकला जाणार नाही. तर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलेलं आहे, आव्हान त्यांना दिलेलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, माझ्या विरोधात वरळीत लढवून दाखवा, असं आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलंय. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या चॅलेंजवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून काय प्रतिक्रिया आली आहे ऐकूयात. आपण वरळीमधून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आव्हान देताय असं मी ऐकलं. खरं तर आव्हान देण्याची काही गरज नाहीये. जर तुमची एवढीच इच्छा असेल तर शिंदे साहेबांचे जे कट्टर शिवसैनिक आहेत आमच्यासारखी लोक, ते तयार आहेत तुमच्याबरोबर लढायला. परंतु आदित्यजी, याच्या आधी मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे. माननीय आदित्यजी, आपण वरळी A+ करायला निघालात. त्या वरळीमधून आपल्याला 6,000च्या वर नोटाची मतं मिळालेली आहेत, हे आपल्याला माहिती असेलच. आज जर वरळीकरांना त्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या स्थानिक आमदाराला भेटायचं असेल तर त्या आमदाराचं साधं जनसंपर्क कार्यालय वरळीमध्ये उपलब्ध नाहीये. आपण वरळीची A+ करायला निघालेला आहात, त्याचमुळे तिकडे तुम्हाला अजून 2 आमदार द्यायला लागले. एका वरळीमध्ये 3 आमदार आहेत आणि तरी सुद्धा वरळीमधला माजी नगरसेवक संतोष खरात सारखी व्यक्ती आज त्या शिवसेनेतून निघून माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पक्षामध्ये म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत येते. त्याच्यामुळे तुम्हाला जर धमकी देण्याचीच इच्छा असेल, तर तुम्हाला जर तुमचा पराभवच व्हावा अशी तुमची इच्छा असेल, तर त्याच्यासाठी आमच्यासारखे शिवसैनिक वरळीमध्ये लढायला तयार आहे. त्यासाठी शिंदे साहेबांना उतरण्याची गरज नाही. पहिला त्यांनी राजीनामा द्यावाच. दुर्बल माणसाने सबल असण्याचा प्रयत्न दाखवण्याचा तो आहे. त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. एकनाथ शिंदेजी नंतर माझ्या समोर निवडणूक उभं राहून त्यांनी दाखवावं, माझं त्यांना प्रति आव्हान आहे. आणि आता एक मोठी बातमी, पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भातली ही बातमी आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत. कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे उमेदवार आता भाजपचे ठरलेले आहेत. कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली जाते आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. क्षणाची अतिशय मोठी बातमी, पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार नेमके कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि आता भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, भाजपचे उमेदवार ठरले, काय सविस्तर अपडेट? अपेक्षित नावं आलेली आहेत दोन्ही सुद्धा. काल पण हेमंत रासने यांच्या नावाची जवळपास चर्चा जी आहे ती अत्यंत जोरात होती आणि लक्ष्मण जगताप यांच्या सुविद्य पत्नी ज्या आहेत अश्विनी जगताप यांना उमेदवारी जी आहे ती जाईल असं जवळपास नक्की झालेलं होतं आणि तसंच झालंय. भाजपनं दोन्ही नावं जी जाहीर केलेली आहेत ही अपेक्षित नावं जाहीर केली आहेत. काल संध्याकाळी
भाजपकडून काही धक्कातंत्र होतं का याबाबत चर्चा सुरू झालेल्या होत्या. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते अचानक शैलेश टिळक यांच्या विनंतीवरून त्यांना केसरीवाड्यामध्ये गेलेले होते. त्यामुळे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्यांनी वेग घेतलेला होता. काही वेगळी नावं समोर येत आहेत का अशाही चर्चा सुरू झालेल्या होत्या. मात्र यादी जी आहे ती अंतिम यादी दिल्लीतूनच जाहीर होईल असं काल फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि तसंच झालंय. भाजपनं दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची जी नावं जाहीर केली त्याच्यामध्ये कसबा विधानसभेसाठी भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवडसाठी अश्विनी जगताप यांची नावं जी आहेत ती घोषित करण्यात आलेली आहेत. अधिकृत पत्रक संदर्भातलं भाजपनं जारी केलेलं आहे भाजपच्या दिल्ली कार्यालयानं आणि त्यांच्या विरोधामध्ये आता जी नावं समोर येत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित लढेल असं चिन्ह आहे. पुण्यामध्ये कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे जे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादीनं त्याच्यावरती दावा सांगितलेला होता. मात्र महाविकास आघाडीच्या एकत्रित भूमिकेतून ही दोन नावं जी आहेत ती अंतिम होण्याची शक्यता आहे. निश्चितच भाजपचे उमेदवार तर ठरलेले आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार नेमके कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप आणि शिंदे गट शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा सुरू झालेली आहे आणि याच निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणात आलेत. मुख्यमंत्री शिंदे हे आंगणेवाडीतील भराडी देवीच्या आपल्या सहकारी मंत्र्यांसह दर्शन घेणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंगणेवाडीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि आंगणेवाडी जत्रेच्या निमित्तानं आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं या निमित्तानं दिसून येतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. साधारणतः कधीपर्यंत ते तिथे दाखल होतील? तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत जात नाहीये. मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. भराडी देवीची यात्रा सध्या सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणामध्ये दाखल होत आहेत. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडे जाऊयात. विशाल, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे हे जे आहेत ते चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत. म्हणजे सिंधुदुर्गमध्ये त्यांचं या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांनी स्वागत देखील केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुख्यमंत्र्यांचं जे विमान आहे हे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विमानतळावरून चिपी विमानतळावरून आतमध्ये येत आहेत आणि येथूनच ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचं आणि मंत्र्यांसोबत ते चिपी आपलं आंगणेवाडी भराडी देवीचं दर्शनासाठी जाणार आहेत. एकूणच जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर सेना आणि भाजप जे ठाकरे गटाचे काही प्रतिनिधींनी जे मंत्री आहेत यांनी यापूर्वी देखील भराडी देवीचं दर्शन घेतलेलं होतं. त्याचप्रमाणे आता शिंदे गटाचे देखील जे काही मंत्री आहेत हे मुख्यमंत्र्यांसमवेत आता भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत. जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री या ठिकाणी आता चिपी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांचं स्वागत देखील आहे हे मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि आता काही वेळातच या ठिकाणाहून ते चिपी विमानतळावरून ते आपल्या भराडी देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. एकूणच प्रशासन आणि प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आहे आणि काही वेळानंतर पुन्हा एकदा भाजपची सभा देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपची जी सभा आहे ही अंगणेवाडीमध्ये होणार आहे आणि या सभेसाठी देखील जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपकडून करण्यात आलेलं आहे. एकूणच जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन हे शिंदे गट आणि भाजपकडून करण्यात आलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे हा ताफा अलर्ट झालेला आहे, अलर्ट मोडवर आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्री जे आहेत हे अंगणेवाडी यात्रेसाठी रवाना होणार आहेत. बरं विशाल, विमानतळावरची ही दृश्य तर पाहतोय, मुख्यमंत्री दाखल होत आहेत. सध्या तिथे कोण कोण उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं कोण कोण देवीचं दर्शन घेणार आहे?
मुख्यमंत्री हे आता चिपी विमानतळावर दाखल झाले. जर आपण पाहिलं तर मंत्री दीपक केसरकर त्यांच्या समवेत आहेत, तर खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही विविध खात्यातील जे सहाय्यक असतील हे देखील त्यांच्या सोबत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य देखील शिंदे यांच्या समवेत आहेत आणि हे संपूर्ण शिंदे कुटुंब, शिंदे परिवार आज अंगणेवाडीचं दर्शन घेणार आहे. विशाल, थोडं थांबवते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांसोबत ते चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि यापुढे ते भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत. मात्र या जत्रेच्या निमित्तानं राजकीय ताकद या पक्षाकडून दाखवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण अनेक राजकीय नेते भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आज कोकणामध्ये दाखल झालेले आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपी विमानतळावर त्यांच्या कुटुंबियांसोबत दाखल झालेले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी त्यांचं स्वागत केलंय. चिपी विमानतळावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. एकंदरीतच कोकणामध्ये भाजप शिंदे पक्षाचं शक्ती प्रदर्शन आज होताना पाहायला मिळतंय. अनेक राजकीय नेते हे भराडी देवीच्या यात्रोत्सवात सामील झालेले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चिपी विमानतळावर स्वागत केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित आहेत. चिपी विमानतळावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. चिपी विमानतळावरची ही दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणात दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय देखील सोबत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नुकतंच स्वागत केलेलं आहे आणि थेट दृश्य आपण पाहतोय. देवीच्या दर्शनाला येतोय. खूप लाखो भक्त आणि यात्रेकरू या यात्रेला येत असतात. मी देखील आलोय फार एक दर्शन घ्यायला. नवसाला पावणारी देवी आहे. काय महाराष्ट्रासाठी आणि काय लोकांसाठी? तर शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा कोकणात आज भाजप आणि शिंदे गट शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतंय. राजकीय नेते हे कोकणात दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत. आपल्या कुटुंबासोबत ते भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत सध्या मंत्री दीपक केसरकर आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित आहेत. मंत्री उदय सामंत यांनी त्यांचं नुकतंच स्वागत केलेलं आहे. अंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा सुरू झालेली आहे आणि याच यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणामध्ये आलेले आहेत आणि आता ते थेट भराडी देवीच्या मंदिरात जाणार आहेत आणि तिथे दर्शन घेणार आहेत. तर काय सांगाल, भराडी देवीचं दर्शन घेताय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आलेला आहात, काय नेमकं देवीला साकडं घालताय? देवीला साकडं काही नाही, मागणं मागितलेलं आहे की गेल्या 6 महिन्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जनतेसाठी ज्या पद्धतीने काम करतात. आपल्याला कल्पना आहे की 2 वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे ह्या देशामध्ये आणि प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये कुठलेही उत्सव सण साजरे होऊ शकले नाही. पण आमचं सरकार आलं, मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी कार्यभार स्वीकारला तेव्हापासून ह्या राज्यामध्ये सगळे हिंदूंचे सण जे आहेत ते चालू झालेत. अनेक धर्मियांचे सण उत्सव चालू झालेत. प्रामुख्याने दहीहंडी असू द्या, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अतिशय उत्साहाच्या भरामध्ये सगळे हे उत्सव साजरे केले गेले. क्रिसमस साजरा केला गेला आणि आज भराडी देवीची यात्रा ह्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. देशातील आणि प्रामुख्याने राज्यातील फार मोठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री दुपारी 12 वाजता येत आहेत, उपमुख्यमंत्री संध्याकाळी येत आहेत. त्यामुळे ह्या राज्यामध्ये सुबत्ता राहावी. ह्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची असू द्या, कष्टकऱ्यांची असू द्या, सर्वसामान्य जनतेचे, महिलांचे प्रश्न जे 6 महिन्यापासून आमचं सरकार सोडवत आहे आणि ह्या राज्यामध्ये जास्तीत जास्त विकासाचा प्रवास जो वेगवान करण्याचा प्रयत्न करतायत, तो विकासाचा वेगवान प्रयत्न हा कायम राहावा अशी मागणी आम्ही भराडी देवीच्या चरणी केलेली आहे. आणि आशीर्वाद द्या, जे सरकार 6 महिन्यापासून योग्य प्रकारे चालू आणि चांगल्या प्रकारे चालू आहे ते हयात चालू व्हावं अशी आम्ही भराडी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीसांची विराट सभा याच भराडी देवीच्या या ठिकाणी अंगणात होणार आहे. काय सांगाल, या सभेविषयी काय बोलाल?
नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाची घोडदौड ह्या राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून सर्वेसर्व असलेले एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगल्या प्रमाणे त्याला साथ देत आहेत. ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जी कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली, ज्ञानेश्वर म्हात्रे अतिशय मोठ्या मताधिक्याने 20,000 जास्त मताधिक्याने आले. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला विश्वासात न घेतल्यानं अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. जिल्ह्यात 2 आमदार 1 खासदार असताना आम्हाला कुणी विश्वासात घेतलं नाही असं गायकवाड यांनी म्हटलंय. बुलढाणा पदवीधरमध्ये म्हणसाल तर मग या ठिकाणी आम्हाला पर्सनली कोणाही उमेदवाराने किंवा त्या सिस्टीमने आम्हाला फार विश्वास घेतला नाही. आम्ही कुठे दौरे केले नाही, आम्हाला दौऱ्याकरता कुठं बोललं गेलं नाही. आम्हाला मतदार याद्या 4-5 दिवसाआधी मिळाल्या आणि त्याच्यामुळे आम्ही कुठल्याच मतदारापर्यंत पोहोचलो नाही. अन्यथा जर असं तसं कधी असतं तर बुलढाण्याचा निकाल वेगळा असता. पण हे जाहीरपणे मी सांगतो की आमची या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमदार म्हणून, आमचे खासदार म्हणून, आमचे दुसरे आमदार म्हणून आम्हाला कोणी विश्वास घेतला नाही. पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्याची माहिती मिळते. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार अशी सूत्रांची माहिती आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मूळचे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातले राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अगदी थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी. मुंबई महापालिकेनं पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करताना 50,000 कोटींचा टप्पा पार केलाय. बीएमसीनं 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 52,619 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडलाय. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी 27,247 कोटी 80 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळालाय. तसंच यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नसून जुनेच प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तेवीस 24चा जो आपला बजेट साईज आहे ते 52,619.07 कोटी आहे. 52,619.07 crores. आणि एक हे आनंदाची बाब आहे की महानगरपालिका मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण 50,000 कोटी बजेट साईजची हे जो एक बॅरियर आहे तो एक मागचे 5 वर्षात हे फार मोठा जंप आहे की आपण 100 रुपयेपैकी जे काही आपण 29 रुपये खर्च करत होतो विकासावर, आज 52 रुपयेवर आपण गेलेलो आहे. आणि त्याच रेशिओने जे आपण 71 रुपये खर्च करत होतो फॉर नॉन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज ते आपण 71% कमी करून, काटकसर करून, रिफॉर्म्स करून ते आपण 71% वरून आज 48% वर आलो. मुंबई महानगरातील मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांना निधीचं मोठं बळ मिळालेलं आहे. केंद्र सरकारच्या 2023-24 अर्थसंकल्पात 1,101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 2022-23च्या तुलनेत ही 91% अधिक निधीची तरतूद आहे. वर्ष 2013च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात 9 पटीनं वाढ करण्यात आलेली आहे. तर रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी 13,539 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 1,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि भुसावळ विभागासाठी 1,470.94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेसाठी ही भरघोस तरतूद नेमकी कशी आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13,539 कोटी देण्यात आलेले आहेत. राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण याद्वारे करण्यात येणार आहे. परेल कुर्ला दरम्यान 5वी आणि 6वी मार्गिका बदलण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई सेंट्रल बोरिवली दरम्यान 6वी मार्गिका असेल. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. ऐरोली कळवा लिंक
त्यानंतर विरार ते डहाणू चौपदरीकरण होणार आहे, त्यासाठी भरघोस तरतूद देण्यात आलेली आहे. रूळ ओलांडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. बोरिवली विरार 5वी आणि 6वी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. तर कल्याण बदलापूरमध्ये 3री आणि 4थी मार्गिका सुरू करण्यात येईल. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग करण्यात येईल. कल्याण ते आसनगाव 4थी मार्गिका सुरू करण्यात येईल. हार्बर लाईन सिग्नल अपग्रेड करण्यात येणार आहे आणि गोरेगाव ते बोरिवली हार्बर लाईन विस्तार करण्यात येणार आहे. त्यानंतर 97 नवीन स्टेबलिंग लाईन्स टाकण्यात येणार आहेत. आणि आता एक मोठी बातमी. मुंबईच्या दहिसरमध्ये 2000 मुली उपोषणाला बसलेल्या आहेत. अग्निशमन दलाच्या भरतीला 2000 मुलींनी विरोध केलाय. मुंबईच्या दहिसर इथे अग्निशमन दलाची भरती चालू आहे आणि त्यामध्ये 2000 मुली उपोषणाला बसलेल्या आहेत. या ठिकाणी मुलींसाठी उंचीची अट ही 162 सेंटीमीटर आहे. मात्र ज्या मुलींची उंची 163 किंवा 164 सेंटीमीटर आहे अशा मुली देखील त्यांना बाहेर काढलं जात आहे. काही मुलींना वशिल्यानं भरती करून घेतलं जात असल्याचा या आंदोलनाला बसलेल्या मुलींचा आरोप आहे. तर भरती प्रक्रियेबाबत या मुलींनी गंभीर आरोप केलेले आहेत. भरती विरोधात 2000 मुलींनी उपोषण पुकारलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, या मुलींचं नेमकं काय म्हणणं आहे? आक्रमक झालेला आहे. आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला न्याय हवे अशी मागणी या तरुणीची आहे. अग्निशमन दलात भरती 162 सेंटीमीटर उंचीची अट आहे. 162 सेंटीमीटर साठी उमेदवारी पत्र असतील, पण यापेक्षा जास्त उमेदवारी असतानाही आमच्या निवड केली गेली नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. हा आमचा भविष्य ठेवू नये असं तरुणीचं म्हणणं आहे. यातील तरुणी रडता रडता न्यूज 18 लोकमतकडे आपली व्यथा मांडलेली आहे. माझ्या पायावर हातावर काठीने आम्हाला न्याय हवे. आम्ही ग्रामीण भागातून आलोय. आमचं भविष्य असं अंधारातून लुटून नाही असं या तरुणीने म्हटलं आहे. सध्या आता या मुली पोलिसांच्या ताब्यात आहे. बरं विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना लक्ष्य केलंय. आपण पक्ष सोडला हे त्यांच्या जिव्हारी लागल्याची टीका एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर केलेली आहे. तर आपल्या मागे ईडी आणि सीबीआयच्या चौकशी लावून तुरुंगात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. नाथावर भाजप सोडले हे मध्ये जुगारी लागलं आणि नाथावर आता संपवायचं, नाथावर हे जेलमध्ये टाकायचं, ही एकमेव चाललेलं आहे, एकमेव चाललेलं आहे. ठीक आहे, काय करण्याचं होईल ते होईल. मी काही कुठं काही केलेलं नाही, पण जबरदस्ती अटकवण्याचा प्रयत्न. आणि आता कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते. ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये ईडी कार्यालयामध्ये काल दिवसभर चौकशीनंतर ईडीकडून त्यांची सुटका झाल्याची माहिती मिळते. कार्यकारी संचालक AB माने यांच्यासह 5 अधिकाऱ्यांना काल ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित बँक खात्यांची ईडीकडून चौकशी केली जाते आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची तांत्रिक तपासणी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं साई रिसॉर्टच्या जप्तीची प्रक्रिया सुरू केली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. जानेवारी महिन्यात अनिल परब यांना 2,52,75,000 रुपयांचा दंड भरण्याची नोटीस विभागानं बजावली होती. 15 दिवसात हा दंड भरावा असं सांगण्यात आलं होतं. मात्र ती रक्कम न भरल्यामुळे साई रिसॉर्टची मालमत्ता महसूल वसुली पत्र म्हणजेच RCC पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात यावं असं पत्र तहसीलदार यांना पाठवलंय आणि याचाच अर्थ ही मालमत्ता जप्त केली आहे, त्याचा आणि त्याचा ताबा शासनाकडे आहे असं सोमय्या यांनी म्हटलंय. कोल्हापूरच्या पुईखडी इथे सकाळी कोल्ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आणि यावेळी लोकांनी ट्रक चालकाला मदत करण्याऐवजी कोल्ड्रिंक्स पळवण्यात धन्यता मानली आहे. ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी एकच झुंबड उडाली.
अनेकांनी दुचाकीवरून कोल्ड्रिंक्सचे बॉक्स पळवलेत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला शुक्रवारी एका अज्ञात ईमेलमधून मुंबईवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती आणि या धमकीनंतर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या असून हा धमकीचा मेल पाकिस्तानमधील कराचीतून आल्याचा उलगडा मुंबई पोलिसांनी केलाय. या धमकीचा ईमेल ज्या IP ॲड्रेसवरून आणि फोन नंबरवरून पाठवला होता तो नंबर देखील पाकिस्तानचाच असल्याचं समोर आलेलं आहे आणि या धमकीनंतर NIA आणि मुंबई पोलीस सतर्क झाले असून युद्ध पातळीवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. रील स्टार गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या बहिरवाडीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी पुन्हा एकदा धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आलाय. गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असतानाच काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी काही काळ गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबवावा लागला. या धुडगूस घालणाऱ्या तरुणांविरोधात गावातीलच काही महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट दांडके हातात घेत त्या तरुणांना चोप दिला. तुझ्या जीवाला बरे मनोज लावले गाणं झुमकावानं पोर एन्जॉय जे धिंगामस्ती घालेल त्याला पिंजऱ्यात टाकणार आहे. पिंजरा मागवलाय तेव्हा धिंगामस्ती घालू नका. बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून दोघांनी एकासोबत वाद घालत बुक्क्यांनी मारहाण करून एकाला डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील पांढर ओहळ इथे घडलेली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव शुभम जाधव असं असून वाद घालून हल्ला करणाऱ्या आरोपींची नावं इरफान शेख आणि इम्रान शेख अशी आहेत. या प्रकरणी इरफान शेख या आरोपीला वाळूज पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. नागपूर जिल्ह्यातील कन्हान या ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गाव गुंडांनी दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. या गुंडांनी हातात तलवारी फिरवत उपस्थितांना धमकावलं तसंच अनेकांसोबत वादही घातला. मात्र या वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन गटातील अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर या गुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कन्हान पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तिकडे नाशिक शहरात कॉलेज तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. नाशिक रोड परिसरात भर रस्त्यात तरुणींची ही हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि यापूर्वी देखील नाशिकमध्ये मुलींच्या फ्री स्टाईल हाणामारीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज नगर इथे शाळकरी मुलांनी पुन्हा तुफान राडा घातलेला आहे. विटा आणि दगड डोक्यात मारल्यानं या राड्यामध्ये शाळकरी मुलगा गंभीर जखमी झालाय. काल रात्रीची ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे आणि याच टोळक्यानं काही दिवसांपूर्वी देखील असाच राडा घातला होता. या प्रकरणाची पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं या रोजच्या त्रासाला आळा घालण्याची मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे. औरंगाबादमध्ये आणखीन एक मोठी बातमी समोर येते. बनावट कंपनी स्थापन करून कोट्यवधींचं कर्ज उचललं आणि यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट सही आणि शिक्के वापरलेत. वाळूज MIDCतील एक कंपनी 3,10,00,000 रुपयांना खरेदी केल्याची बनावट कागदपत्र तयार करण्यात आली आणि त्यासाठी जिल्हाधिकारी यांची बनावट सही आणि शिक्का मारून 12,60,700 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचं दाखवण्यात आलं आणि यानंतर हस्तांतरित बनावट कंपनीच्या नावानं विविध बँकांकडून कोट्यवधी रुपयांचं कर्ज उचलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात परमेश्वर नाझरकर या मुख्य आरोपीसह चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर आरोपी परमेश्वर नाझरकर यानं बनावट डीड तयार करून विविध बँकांच्या कर्मचारी आणि अधिकारी तसंच संचालक मंडळाला पैशासह वेगवेगळी आमिष देऊन कोट्यवधी रुपयांचं कर्ज उचललं. गेटवे ऑफ इंडिया इथे महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. गेटवे ऑफ इंडिया इथे महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत आणि ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचं आणि वैविध्यपूर्ण असे विविध प्रकल्प इथे सुरू आहेत आणि या सर्वच क्षेत्रात जपाननं सहकार्याचा हात पुढे केलाय. ही आनंदाची गोष्ट आहे. तर जपान, भारत आणि महाराष्ट्र
आणि वाकायामा हे नातं एक आदर्श ठरेल असा विश्वास मला आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. जे कुस्तीपटू जे आहेत आपले पैलवान, बघितलं तुम्ही तिकडे आपल्याला त्यांचा देखील कुस्तीचा खेळ इथं पाहायला मिळाला. आपल्या आणि त्यांचे थोडे डावपेच वेगळे आहेत. त्यांचं डायरेक्ट वजनाने ढकलतात डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर, आखाड्याच्या बाहेर. आपले डावपेचाने शेवटी डावपेच हा महत्वाचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांनाच खूप खूप आजच्या या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.